नगरपंचायत आणि पालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीला लगेचच मतमोजणी होऊन निकाल देखील लागणार आहे। 29 पालिकांचा निवडणूक कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेला आहे। आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आपले 4 प्रतिनिधी आहेत, सध्या जोडले गेलेले आहेत। पुण्याहून चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत आहेत, सोबतच अमरावतीवरनं सूरज दहाट आहेत, नाशिकहून महेश महाले आणि छत्रपती संभाजीनगरवरनं सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला चंद्रशेखर आपल्याकडे येतो। आता पालिका निवडणुकांचा कार्यक्रम तर जाहीर झालेलाच आहे। गेले कित्येक दिवस ज्या घोषणेची वाट पाहिली जात होती अनेक राजकीय पक्षातल्या नेत्यांकडनं, कार्यकर्त्यांकडनं, आज राज्य निवडणूक आयोगानं ती घोषणा केलेली आहे। 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल लागणार आहे। चंद्रशेखर, सर, खरं तर पुणे शहराचं जर आपण पाहिलं तर 165 ज्या जागा आहेत ते पुणे शहरामध्ये आहेत आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गट आणि शिवसेना उभाटा शिवसेना शिंदे गट असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। आणि भाजपचं सध्या जर आपण पाहिलं तर पारडं आपल्याला मोठ्या प्रमाणात जड होताना पाहायला मिळत आहे, कारण जे इच्छुक आहेत त्या मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या पुण्यामध्ये भाजपाची आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट जो आहे तो सुद्धा पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग आहे। त्याचबरोबर अजित पवार गट आणि शिवसेना उभाटा आणि शिंदे गट असे जे दोन शिवसेना आहेत त्यांची ताकद शहरामध्ये आहे। एकंदरीत आपण जर पुण्याचा अर्बन भाग जर पाहिला तर त्या ठिकाणी जे आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गटाला आपल्याला मोठ्या प्रमाणात इच्छुक जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर शहराच्या मध्यवस्ती जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात इच्छुक आपल्याला जास्त प्रमाणात दिसत आहेत। अगदी 1 महिना जो आहे तो कालावधी निवडणूक आयोगाने दिलेला आहे। 15 ते 15 म्हणजे 15 जानेवारीला जो मतदान होणार आहे, 16 तारखेला त्याचा निकाल जे आहे ते लागणार आहे आणि त्याची जी कालावधी आहे ती 23 तारखेपासून जी आहे ती फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि 30 तारखेपर्यंत त्याचा हा या फॉर्म भरण्याचा दिवस असेल। परंतु शहरातलं जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या मुद्द्यावरती पुण्याची निवडणूक जी आहे ती गाजणार आहे, कारण पुण्यामध्ये सर्वात जर मोठा जर मुद्दा असाल तर तो वाहतूक कोंडीचा मुद्दा आहे। कारण शहराच्या अनेक भागामध्ये आपण आता सध्या जर पाहिलं तर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। हा मुद्दा सर्वप्रथम या ठिकाणी पुणे मनपाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गाजणार आहे। त्याचबरोबर पुण्यातील जे मेट्रोचं काम सुरू आहे त्या मेट्रोचं काम सुद्धा अत्यंत संथ गतीनं सुरू आहे। हा सुद्धा मुद्दा जो आहे तो पुणे मनपामध्ये सध्या निवडणुकीमध्ये येण्याची ही सगळ्याची शक्यता आहे। त्याचबरोबर पुण्याचं कायदा आणि सुव्यवस्थेचा जो सगळा प्रकार आहे त्याचाही मुद्दा जो आहे तो पुणे मनपामध्ये येणार आहे। बरोबर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।